शरद पवार ही फक्त 2 अक्षरं नसून राजकीय भूकंपाचं केंद्रबिंदू आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। 2019 मध्ये शरद पवारांनी मविया सरकार जन्माला घातलं, मात्र त्याची रणनीती आखणं 2014 पासून सुरू होतं। स्वतः पवारांनी याची इनसाइड स्टोरी एबीपी माझाला सांगितली आणि त्याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। पवार साहब एक ऐसे लीडर है कि उनके मन में क्या है ये दुनिया का एक भी आदमी बता नहीं सकता। आप भी नहीं? दुनिया का एक भी आदमी बता नहीं सकता। हमारी आंटी भी नहीं बता सकती, हमारी सुप्रिया भी नहीं बता सकती। शरद पवार। शरद पवार नावाचं रसायन नेमकं आहे तरी काय याचं ठोस उत्तर देणारा माणूस महाराष्ट्रात तर सोडाच, पण खुद्द पवार कुटुंबात देखील सापडणं कठीण आहे। आता मी या ठिकाणी काही तरुण मुलं माझा विरोध घेऊन उभे होते, माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं 84 वर्षाचा म्हातारा, तुम्ही काही काळजी करू नका, अजून लांब बघायचे, 84 हो 90 हो, हे म्हातारं काही थांबवत नाही, हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका। आणि या शरद पवारांची एक मोठी राजकीय खेळी एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीच्या निमित्तानं महाराष्ट्रासमोर आली आहे। सर 19 की बात तो आपने बता दी थी, लेकिन सवाल ये भी पूछे जाते हैं कि 19 में आप ही के लोग आए कि हम जाके बात करेंगे तो केसेस विड्रॉ होंगे, लेकिन 14 में आपने बिना मांगे समर्थन दिया था, उसके पीछे की मंशा? बिना मांगे हमें उनको समर्थन करना ही नहीं था, हमें उनको खाली बताना था कि वो और शिवसेना साथ, हमें उनकी जो भागीदारी थी इसमें हम उनको कैसे अलग कर सकते हैं और कर सकते हैं क्या, वह हमें असेस करना था। इसलिए वो एक पॉलिटिकल सेशन किया था, हमने मदद तो कभी की नहीं, खाली बात की थी। बाद में जब हम चाहते थे वैसे गवर्नमेंट गया तो शिवसेना हमारे लोगों के साथ मिलकर शिवसेना के नेतृत्व पर गवर्नमेंट बनी, उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर बने। ठाकरेंना भाजपपासून दूर करण्यासाठी पवारांची 2014 पासून रणनीती। ठाकरे भाजपपासून दूर होऊ शकतात का याची 2014 मध्ये चाचपणी। 2014 मध्ये भाजपला पाठिंब्याची तयारी ही राजकीय खेळी। हे दावे नाहीयेत, तर स्वतः शरद पवारांनी एबीपी माझाला सांगितलेली इनसाइड स्टोरी आहे। 2014 मध्ये शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली। त्यामागचे राजकीय डावपेच काय होते हे स्वतः पवारांच्या तोंडूनच ऐकूयात। हमें उनको समर्थन करना ही नहीं था, हमें उनको खाली बताना था कि वो और शिवसेना साथ, हमें उनकी जो भागीदारी थी इसमें हम उनको कैसे अलग कर सकते हैं और कर सकते हैं क्या, वह हमें असेस करना था। इसलिए वो एक पॉलिटिकल सेशन किया था, हमने मदद तो कभी की नहीं, खाली बात की थी। बाद में जब हम चाहते थे वैसे गवर्नमेंट गया तो शिवसेना हमारे लोगों के साथ मिलकर शिवसेना के नेतृत्व पर गवर्नमेंट बनी, उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर बने। चित्र अजून क्लिअर करण्यासाठी 2014 ची विधानसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीचं सरकार येईपर्यंतचा घटनाक्रम पाहूयात। 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळावर लढले। भाजप 123 जागा, शिवसेना 63 जागा, काँग्रेस 42 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस 42 जागा असा 2014च्या विधानसभेचा निकाल लागला। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 22 जागांची गरज असलेल्या भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी पवारांनी दर्शवली। प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं। 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती। मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाला। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठ बांधत पवारांकडून ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं।
मात्र ठाकरेंना भाजपपासून तोडण्याची रणनीती पवार 2014 पासून आखत होते हे स्वतः पवारांनीच सांगितल्यानं फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांवर जोरदार पलटवार केलाय। वो कह रहे हैं मैंने उस वक्त दाव खेला था ये देखने के लिए कि मेरा ऐसा करने से सेना और बीजेपी अलग होते हैं या नहीं होते हैं, और 2019 में मैं सक्सेसफुल हो गया। ठीक है, तो ये प्लानिंग उनकी 2014 से चल रही थी, आप दोनों को अलग करने की। 2019 में कर दी उन्होंने अलग आप लोगों की। अब देवेंद्र फडणवीस कैसे जवाब देते हैं? देखिए, वो हमारे साथ तो है नहीं, अलग तो उन्होंने उद्धव ठाकरे को किया, उद्धव ठाकरे उनके साथ है। नहीं अलग किया तो मतलब नहीं वो तो ठीक है, उद्धव ठाकरे अलग हुए, अब इसका जवाब उद्धव ठाकरे देंगे। अब उद्धव ठाकरे बताए, वो तो हमारे ऊपर ठिकरा फोड़ रहे थे ना। नहीं अरे भाई हमारे ऊपर ठिकरा फोड़ रहे थे ना उद्धव ठाकरे। अब ये सीधा सीधा दिख रहा है, शरद पवार जी स्वयं ही कह रहे कि मैंने षड्यंत्र करके उनको बाहर निकाला। पवारांच्या या रणनीती संदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी कोणते मुद्दे मांडलेत तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आज शरद पवारांनी एक मुलाखत दिली माझाला आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की 14 मध्येच त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते एक प्रकारे महाविकास आघाडी करण्याचे, आणि त्याच्यासाठीचा खडा म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला। तर तुम्हाला त्यावेळेला शरद पवारांकडून त्याही वेळेला काही संकेत असे आपण एकत्र येऊचे आले होते? बघा, मी कधीही कोणाशी विश्वासघात करत नाही। तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती 2014ला नक्की होती, पण मी 14 ते 19 माझी एक सुद्धा गुप्त मीटिंग अदानी असताना नसताना कोणी असताना नसताना काँग्रेस राष्ट्रवादीशी झालेली नाही। मी आयुष्यात पहिल्या प्रथम ह्यांनी माझा विश्वासघात केल्यानंतर 19 साली सोनियाजींशी प्रथम बोललो आयुष्यात, तोपर्यंत मी बोललेलो नव्हतो। 1978 मधला पुलोदचा प्रयोग, राजीव गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये झालेली पुन्हा घर वापसी, 1999 मध्ये जन्माला घातलेली राष्ट्रवादी काँग्रेस, सोयीनुसार पुन्हा काँग्रेसची केलेली हातमिळवणी आणि 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट घडवत मवियाचं सरकार आणलं। शरद पवारांनी आजवर घडवलेल्या राजकीय भूकंपाचे हे पुरावे। अजितदादांनी राष्ट्रवादीतच वेगळी चूल मांडल्यानंतर वयाची 80 ओलांडलेले शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरतायत। सत्तेत येण्यासाठी त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे विरोधक आणि मित्रपक्ष कुणालाही कळणं कठीण आहे, कारण इतक्या सहज समजतील ते शरद पवार कसले। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।